शुभ सकाळ सगळ्यांना. चला झालं गाव फिरून, आता निघाले परत नारायणगावला. बघा बॅगा बिगा ठेवल्यात, माझ्या बहिणीची मुलगी आणि मी चाललोय नारायणगावला. आणि हे बघा आमचं बस स्थानक, नेकनूर बस स्थानक. मस्त असं बस स्थानक आहे नेकनूरचं आमच्या. खूप मोठं आहे बस स्थानक. अजून बस काय आली नाही. आम्ही बघतोय वाट बसची, कधी येते काय माहिती. 8:30ला येते का 8:45ला येते. पावसामुळे तिला आमच्या बसचा काही नेम नसतो, मागं पुढं होतात टायमिंगला. गाव ते गावच असतं नाही का. भारी वाटलं गावाला येऊन जरा. रोज काम रोज काम. चला येईल बस आता, आमची वेळ झाली बसची. चला निघाले, बस पण लागली आणि सीट पण आली मला, रिकामी गाडी. नेकनूर बस लागला हे आमचं नेकनूरचं बस स्थानक. हे बघा किती छान बांधून केली. आली आमचे ड्रायव्हर साहेब बसचे. आमची बस नारायणगावच्या दिशेने. आम्ही आलो आहोत पाटोदा बस स्थानकामध्ये. पाटोद्यात आलो आम्ही आता. गाडी आळे फाट्यापर्यंत जाणार आहे. भिवंडीची गाडी आळे फाट्यापर्यंत जाणार आहे. कारण माळशेज इथला घाट पडलेला आहे, त्याच्यामुळे रस्ता बंद आहे तिकडं. तिथून पुढे जाणार नाही गाडी, आळे फाट्यापर्यंत जाणार आहे गाडी. म्हणजे आमचं शेवटचा स्टॉप. बस नाश्ता करायला घेतला आहे. काही लोक चहा पित आहेत, नाश्ता करतात. मुलगा नाही का? मुलगा नाही, 2 मुली. 2 वारली. एक कर्जत तालुक्यात दिली आणि एक पाटोदा तालुक्यात दिली. आपण बसलो तिथे. ते काल ती सून डिलेवरी झाली तेव्हा ती गेली बारामतीला बारकी. मग तिने 5-6 चपात्या, शंकरपाळ्या, चिवडा ती तिकडे न्यायला गेली. ती मला पण दिला. आता तुम्ही मोठे लेकी चालल्या? मोठी कुठे इथं नाही. ओतूरला आपलं मी पहिली राहत होती ना, भाजी बाजार करायचे, कामाला जायचे. डाळ भांडी तुमचा पसारा आहे का? तिथं पसारा आहे तुमचा? हां म्हातारा होतं ना इथंच. त्यांनी तर आणलं होतं, नाही मला का माहिती इकडचं दिवस. 72 साली आलेली. 72ला किती वर्ष झाली. ओतूरला 72 साली आले का तुम्ही? हां मग खुली घ्यायची, तिथं राहायचं, कामाला जायचे, कांदा भरायला, कांदा लावायला, काय असेल ते काम करायचं. मग आता काम होईना, कुठं जायचं. मग आता म्हणलं काहीतरी आपल्या जीवनाची सोय करायला पाहिजे ना. मग म्हणतात जुन्नरला आनंद आश्रम शाळा आहे. आनंद आश्रम. हां मग तिथं बघते म्हणलं जाऊन शिकले कसं आहे कसं नाही. आणि ओतूरचे लोक सुद्धा मला टाकून द्यायचे नाहीत, पण राहायला झोपले संध्याकाळची सोय नाही ना. असं रस्त्यावर झोपायचे 15 दिवस मी. खुली मिळत तर खुली नाही मिळाली म्हणजे तुम्हाला खुली देणार नाहीत आम्ही. आणि उद्या तुमचं झालं काय तर कोण तुम्हाला बघणार आहे का. म्हणून त्यांनी ना नको म्हणजे खुली द्या. सगळे म्हणतात नाही द्यायची, बघ असली तरी म्हणतात दिली. मग नाही देत. आता तुम्ही वृद्धाश्रमात जाणार मग कुठं जायचं आता. नाही तर मग खरंच येते ना बाबा बशी रामकृष्ण हरी करायची. त्याला काय विलायचं. या 2 गोष्टीतून कोणची एक गोष्ट करायची. मग नाही तिकडं जायचंच नाही आता. हाय ना भांडी डाग डूक सगळं तिथं ठेवली बारक्या पूर्वी पैसे. काल तिने येताना 500 रुपये दिले. नाताला फोन केला ते देतो पाठवून पैसे बारकेले तिथे. आता फोन बी नाही करायचा आणि पैसे नाही मागायचे, काहीच नाही मागायचं. हाय एवढं खायचं. कुठं जाते मग आता कुणा जर भाऊ वारला, बहिणी बाळा सासर वाचली सुनांच्या कुठे जाते. बहिणी बाळाच्या दारामध्ये नाही जाता. किती 1 दिवसाची पाहुणी असते.
काही कोण ठेवून घेते नाही, नाही, काही कोण ठेवून आणि तुमचं मूळ बाई गाव कोणतं आहे? हा? मूळ गाव कोणतं आहे तुमचं? आमचं धनेगाव आहे नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यात धनेगाव. हा धनेगाव. मग इकडं कुठे गेला तुम्ही खरड्याला? मग धनेगावला गेलते ना पांढऱ्या ते विठ्ठल रुक्माईची मूर्त आहे आमच्या इथं धाकटं पंढरपूर मानले म्हणलं जावा इकडं नाही जाणं जरा आपलं इथं तरी दर्शन करून येऊ. म्हणून 7-8 दिवस राहिले तर काय तारा केली बाई माझी कठीण तारा. त्यांनी मारल्या 2 काटे मेले. कुणी? नवरी बाई. हाय ना तेव्हा अजून. आणि ती धावती मारायला म्हणजे या जिंदगीत अर्थ करायला एवढं देश काढून शिने आपल्या जिंदगीत अर्थ नाही म्हणजे चला आता कुठं बारकेला म्हणलं मी जाते वतूरला. काल ती गेली तिकडं इथं 2 दिवस झालं मी इथंच आहे. खरड्याहून आल्यावर इथंच थांबल्या गाड्या नसल्यामुळं. खरड्यातून आल्यावर इथंच आहे 2 दिवस. गाड्या बंद होत्या ना, गाड्या बंद होत्या फुल डोंगर ढासाळ नाही तर मी त्या दिवशी आले असते. माळशेज घाटातल्या. आणि मग आता तिथं राहिले मग लोक म्हणायला लागले आजी कवर राहते आजी कवर राहते आजी कवर राहते. म्हणलं पूल ढासाळ आहे म्हणलं मी कशी काय जायचे कुठे. हो पुढं जायला काही चान्स गाडी नाही ना मला जायचं तर खरं इकडेच मोक्यात मग तिकडे नाही जायचं. तेच ना. मग कशाचं बाई आज ती ह्याला विचार त्याला विचार ड्रायव्हरला विचारलं म्हणलं बेवंडी गाडी आली बसा आळफाट्यात उतरायची म्हणजे उतरेल ना मला माहिती म्हणलं तिकडचं काय आळफाटा आला तिथं उतरायचं. तिकडे ओतूर गाडी धरायची आणि मग हा ओतूर गाडी धरायची आणि त्यावर उतरायचं. आज बाजार आहे गुरुवारचा लय मोठा बाजार. मला अगं नक्की म्हणजे 15 दिवस होते लोक 500-500 रुपये अंगावर फेकीतात नको म्हणलं तरी बळच ही आजी भाजीवाली इष्टी सुद्धा मला म्हणतात ही आजी भाजीवाली कुठं चालली. ती म्हणलं माझ्या गणागोताला भेटायला. हा मग म्हणते ती या महागारी लोक आणि मला कोणती ती इसमत नाही. 12 वर्ष राहील नाही सोपं आहे की. बाहेरच्या मेस म्हणून काय उपयोग आपल्या घरच्या मेस नाही पाहिजे ना. घरचेच विचारतात का. आणि मग आता कुणी डबा दिला कुणी 70 चादर दिली बेडशीट दिलं रग दिलं हातराय बांधायला काही ना कुणी एक साडी आता सुद्धा एकच साडी आणली. काय करायचं आणली नव्या 9-10 साड्याच्या घड्या पडल्या घरामध्ये पण नाही आणली. जाऊ आता काय करता असं तसं राहतं. तसं राहायचं. आपलं बनवत आपल्यासोबत पुढं जाते कुणाच्या दारात. आजीची कहाणी ऐका. मुली असून जावई असून हां काही उपयोग नाही. काय असं असतं आयुष्य म्हातारपणाला. भाऊ वारला बास कोण कोणाचं आहे. भाऊ होतं भाऊ त्या वारला 7-8 मेंदल वारलेलं. तिथं कसं बी आपलं भाऊ जाय ती आजी खरड्याहून आली पाटोद्यामध्ये 2 दिवस मुक्काम केला का तर पुढं जागा नव्हती गाडीला जायला म्हणजे गाड्या बंद होत्या. माळशेज घाट डोंगर ढासाळ्यामुळे रस्ते बंद आहेत तिकडच्या गाड्या बंद होत्या म्हणून आज आजीला 3ऱ्या दिवशी गाडी लागली आणि ती आजी आता गाडी बसून ओतूरला निघाली. बघा आजीची कहाणी ऐकली का तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. सगळ्यांना बाय.